हा सामना होत आहे दुसऱ्या फेरीत दुसरा सामना आहे. नाणेफेक जिंकलेली आहे मातोश्री चाविंद्रा संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे तर वेताल कोपूर संघाला फलंदाजीचं निबंधन दिलेलं आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. उमेश पाटील आणि अनिल म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानात. आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार होतोय सुदाम. मागच्या सामन्यामध्ये बघितलं 27 धावांची गरज होती वेताल कोपर या संघाला जिंकण्यासाठी आणि राजेश भोईर या फलंदाजांनी त्या धावा चोपून काढल्या. 28 धावा काढल्या. 27 पाहिजे होत्या, 28 काढल्या. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती. गोल्डन सिक्सर आला. सुदाम गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आणि फलंदाज आहे तो अनिल म्हात्रे. पहिला चेंडू सुदाम याचा अतिशय सुरेख असा चेंडू होता. पूल केलेला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि येतोय प्रेक्षणीय चौकार. आणि भाऊ पाटील यांची चौकार देण्याची स्टाईल बघा. नक्कीच पंच बिली बॉर्डन यांची आठवण राहिल्याशिवाय राहणार नाही. चौकाराने इथे सुरुवात केलेली आहे अनिल म्हात्रे यांनी. चौकारानं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि आजच्या दिवसामध्ये खूप धावा होत आहेत पिचवर. अक्षरशः गोलंदाजांची पिटाई होत आहे. जेवढे सामने झालेत 50+ धावा होत आहेत. आणि या स्पर्धेचा उच्चांक म्हणजे 78 धावा काढल्या होत्या. पुन्हा एकदा सुदाम गोलंदाजी ट्रॅकवर अनिल म्हात्रेसाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू शॉर्ट लेगला ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक तिकडे होते. 1 धाव मिळते. 1 धावने संघाची धावसंख्या होते ती 5. 5 धावा झालेल्या आहेत. आणि स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या ही मातोश्री चाविंद्रा याच संघाच्या नावावर आहे 78. पुन्हा एकदा सुदाम. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. फक्त 1 धाव मिळेल. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 6. 3 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा सुदाम गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल अनिल म्हात्रे. अनिल म्हात्रेला मागच्या सामन्यामध्ये काही फारसा प्रभाव पाडता आला नाही. या सामन्यामध्ये मात्र त्याच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. इथे मात्र येतो एक डॉट बॉल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु अतिशय सुरेख असं चेंडूच्या हाताळणी सुदाम यांच्याकडून. आधीच ओळखलं होतं बॅट्समनला की तो पुढे येऊन मारणार आहे आणि त्याच अनुषंगाने चेंडूची हाताळणी गेली. पुन्हा एकदा सुदाम. ते मात्र ओव्हरपिच चेंडू पायावर आदळतोय आणि पंचांचे बोट मात्र इथे आकाशात येतोय. फलंदाज अनिल म्हात्रे बाद. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे हाताळला गेला होता सुदाम याच्या मार्फत आणि बरोबर यष्ट्यांच्या समोर आले होते अनिल म्हात्रे आणि पंचांनी त्यांना पायचीत घोषित केलं. पंच भाऊ पाटील मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता. नवीन फलंदाज येतो रोहित म्हात्रे. सहा या धावसंख्येवर पहिला गाडी बाद होतोय वेताल कोपर या संघाचा. शेवटचा चेंडू या षटकातला. पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता. असं वाटलं होतं की मोठं षटक 15-16 धावांचं षटक असणार. मात्र त्यानंतर कमबॅक केलेलं सुदाम याने. शेवटचा चेंडू या षटकातला. रोहित अतिशय सुरेख असा चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्करची हाताळणी गेली होती. 1 धाव मात्र मिळते आणि लेग बायचा इशारा येतो. अशा प्रकारे पहिले षटक हे संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 7.
एक बाद 7. फलंदाज तिथे धावबाद झालेला आहे रोहित म्हात्रे. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 बाद 7 धावा वेताल कोपर संघाने बनवले आहेत. नवीन फलंदाज येतोय मागच्या मॅचचा हिरो राजेश भोईर. आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय सरस. यावेळेस मात्र राजेश भोईर याला 3ऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेल्या आहेत. 2 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. राजेश भोईर 3ऱ्या क्रमांकावर येतोय. 4थ्या क्रमांकावर आलेले आहेत राजेश भोईर. समोर फलंदाज असेल उमेश पाटील, नॉन स्ट्राईकला राजेश भोईर आणि गोलंदाजी ट्रॅकवर सरस पाटील. मातोश्री चाविंद्रा आणि वेताल कोपर या 2 मातब्बर संघांमधील हा सामना आपण पाहत आहोत. वराल देवी चषक 2025. पहिला चेंडू सरस याचा अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. पाहूया झेल होतय का. एक चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे. अशा प्रकारे 3रा गडी बाद होतोय वेताल कोपर या संघाचा. उमेश पाटील हा फलंदाज तिथे बाद झालेला आहे. 0 धाव, एकही धाव त्याला बनवता आली नाही. 0वर बाद झालेला आहे. नवीन फलंदाज आहे तो विनायक. यानंतर जॉली कामतगर संघाने तयार राहायचं आहे. ब्लॅक कलरची इनोवा ज्यांचे आहे 1847 नंबर, आपण जरा बाजूला काढायचे आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला होता. 3 बाद 7 अशी धावसंख्या झालेली आहे ती वेताल कोपर या संघाची. नवीन फलंदाज विनायक. मागच्या सामन्यामध्ये संधी मिळाली नव्हती विनायक याला, मात्र या सामन्यामध्ये संधी मिळालेली आहे. यावेळी हा चेंडू उडवलाय. पाहूया दूर जातोय का. आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. षटकार. षटकाराने इथे खातं खोललेलं आहे विनायक याने. 6 धावांनी धावसंख्या होती ती 13. 3 बाद 13. काय फटका खेळला होता. उंच आणि लांब असा हा षटकार विनायक याच्या बॅटमधून बघितला. पुन्हा एकदा सरस गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. आणि पुन्हा एकदा येतोय षटकार. लागोपाठ 2रा षटकार विनायकाच्या बॅटमधून येतोय. पाहूया षटकारांची हॅट्रिक होतय का. षटकारांची हॅट्रिक इथे 3 फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. नितीन म्हात्रे, त्यानंतर नितीन पाटील दापोडेचे आणि त्यानंतर ज्ञानदेव पाटील. 3 फलंदाजांनी षटकारांची हॅट्रिक केलेली आहे. पाहूया 4था फलंदाज होतोय का षटकारांची हॅट्रिक करणारा. सरस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज विनायक पाटील याच्यासाठी हा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. येतोय चौकार. चला जॉली कामतगर आपण तयार राहायचं आहे. आपण जर लाईव्हच्या स्वरूपात हे सामने बघत असाल तर तयार राहायचं आहे. पोचायचं आहे ग्राउंडवर. जॉली कामतगर आणि धावसंख्या होते ती 23. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या.
त्यानंतर लागोपाठ 2 षटकार 1 चौकार आलेला आहे. या षटकामध्ये विनायक पाटील इथे बरसलेला आहे. पुन्हा एकदा सरस विनायक पाटील साठी हा चेंडू सुरेख असा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलेला ऑन साईडला. 1 धाव मिळेल. फक्त एकच धाव. 1 धाव संख्येने संघाची धावसंख्या होती ती 24. 3 बाद 24. आता स्ट्राईकला राजेश भोईर. शेवटचा चेंडू आहे षटकातला. सुरेख असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव मात्र मिळते. चेंडू ट्रॅव्हल झाला होता थर्डमॅनला. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 25. आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 25 धावा बनवल्या गेल्या आहेत वेताल कोपर या संघाकडून. आणि या षटकामध्ये 18 धावा, 1 विकेट आणि 18 धावा मात्र खर्च कराव्या लागल्या सरस याला. तिसरे षटक घेऊन मला वाटते राम पाटील स्वतः आलेले आहेत. यानंतर जॉली कामतगर संघाने तयार राहायचं आहे. दोन षटकामध्ये 25 धावा झालेल्या आहेत. तिसरे षटक घेऊन राम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. समोर फलंदाज राजेश भोईर, नॉन स्ट्राईकला विनायक आणि येणाऱ्या फलंदाजामध्ये संदीप पाटील याचे येणं बाकी आहे. पाच चेंडूमध्ये 18 धावांची पार्टनरशिप या दोघांमध्ये झालेली आहे. राम पाटील राऊंड विकेटने इथे गोलंदाजी करताना राजेशसाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. 1 धाव मिळाली, 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 27. स्लोवर चेंडू हाताळला गेला होता रामपाल यांच्या मार्फत आणि फटका जवळजवळ फसलेला होता. बराच वेळ चेंडू हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक खूप लांब होते चेंडूपासून, त्यामुळे झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न तिथे झालेला नाहीये. 2 धावा मिळतात राजेश याला. 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा राम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र चेंडू उडवलाय, पाहूया किती दूर जातोय. आणि पंचांचा इशारा तो चौकार. चौकाराच्या मदतीने धाव संख्या होते ती 31. पहिलेच झेल वाटते सोडलेला आहे तिथे. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 धावा मिळत आहेत राजेश याला. धाव संख्या होती ती 31. पुन्हा एकदा राम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. राजेश भोईर साठी हा चेंडू. राम पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर राजेश भोईर. सोडून दिलेल्या चेंडूला पंचांचा निर्णय येतो व्हाईट बॉल. हात समांतर केलेले आहेत पंच भाऊ पाटील यांनी. धाव संख्या होती ती 32. पुन्हा एकदा राम पाटील. फुलटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नव्हता. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले होते. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 34.
3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत राम पाटील यांनी. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा राम पाटील. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. जवळजवळ जोरात बॅट फिरवली होती जागेवरूनच. खूप दूर राहिला चेंडू बॅटपासून. राम पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. 40 धावा झालेल्या आहेत. ताकदवर फटका राजेश भोईर यांचा. राम पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. अशा प्रकारे तिसरे षटक संपलेलं आहे. 3 षटकामध्ये धावा बनल्या त्या 40. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ आता बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 40 धावा झालेल्या आहेत. एका मोठ्या धावसंख्येकडे इथे वाटचाल वेताळ कोपर संघाची. मागच्या सामन्यामध्ये 59 धावा त्यांनी चेस केल्या. 59 जिंकायला होत्या, 60 धावा काढल्या. शेवटच्या चेंडूवर षटकार आला. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना राजेश भोईर याच्या बॅटमधून षटकार आला होता. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, 2 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. अशा प्रकारे 40 धावा झालेल्या आहेत 3 षटकामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय गुरु आणि समोर फलंदाज असेल विनायक. विनायकाच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार 17 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये 17 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. गुरु येतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी. हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये किती धावा कोपर संघ काढतो ते बघायचं आहे. कारण खेळपट्टीवर फलंदाज मात्र दर्जेदार आहेत दोन्ही. गुरु पहिला चेंडू घेऊन विनायक साठी. सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्या देत नाही. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात येते पहिल्या चेंडूची झालेली आहे गुरु याची. पहिलाच चेंडू निर्धावच्या स्वरूपात फेकला गेला. पुन्हा एकदा गुरु गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. फलंदाज विनायक पाटील याच्यासाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल का सीमारेषे बाहेर. हे येतोय दर्जेदार षटकार.
फलंदाजी विनायक पाटील आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 29 धावा आलेल्या आहेत विनायक पाटील याच्या बॅटमधून. 4 षटकार त्याने मारले आहेत, 1 चौकार आणि 45 धावांची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजामध्ये झालेली आहे. पुन्हा एकदा गुरु विनायकसाठी हा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि हा चेंडू जायला आउट ऑफ पार्क. लांबच लांब षटकार, षटकारांची हॅट्रिक झालेली आहे विनायक पाटील यांची. तर वेताल कोपरसाठी कोपरगावचे माजी सरपंच माननीय श्री जगदीश पाटील याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ते हा सामना बघत आहेत आणि ऑल इज वेल सध्या तरी कोपर संघासाठी, कारण लागोपाठ 3 षटकार विनायकाच्या बॅटमधून आलेले आहेत. पुन्हा एकदा गुरु विनायकसाठी हा चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा हाही चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. षटकार, षटकार आणि षटकार. होऊ शकता विनायक पाटीलचे 4 षटकार. पहिला षटकार त्यांनी ग्लान्स केला होता लेग साइडला, मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा षटकार. त्यानंतर दुसरा षटकार आपण पाहू शकतो. दुसरा षटकार इथे मात्र खडे खडे खेळलेला होता फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. आणि तिसरा षटकार बघू शकता, सर्वात लांब षटकार, तिसरा षटकार. आणि हा चौथा षटकार फुलटॉस चेंडू होता, स्वंग केला. अतिशय सुंदर असे फटके विनायक पाटीलच्या बॅटमधून आपण बघितले आणि टेलिकास्ट सुद्धा अतिशय सुंदर. ओम फोटो लाईव्ह. तर वराल देवी चषक 2025 मध्ये आम्हाला जे स्पॉन्सर आलेले आहेत
तर अंतिम विजयी संघासाठी जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राजेश परशुराम पाटील याचकडून, त्यानंतर अंतिम उपविजयी संघाची जी ट्रॉफी आपण पाहत आहोत स्वर्गीय महादेव गोपीनाथ बजागे यांच्या स्मरणार्थ श्री संदीप महादेव बजागे याचकडून, तसे उपउपांत्य संघास स्वर्गीय रामचंद्र रामा चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री अरुण रामचंद्र चौधरी, तसेच स्वर्गीय विठ्ठल काशीनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री विकास विठ्ठल चौधरी याचकडून. आणि आपण त्या सुंदर ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या बघत आहोत ती स्वर्गीय सुनील मोतीराम चौगुले यांच्या स्मरणार्थ श्री दर्शन सुनील चौगुले याचकडून आलेले आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजाच्या ज्या ट्रॉफ्या आहेत स्वर्गीय वैतरणा पंडित गायकवाड यांच्या स्मरणार्थ श्री पंडित गोविंद गायकवाड याचकडून कूलर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज. तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी स्वर्गीय हेंदर सकाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री संतोष हेंदर चौधरी याचकडून LED TV आहे. तसेच ॲडव्होकेट हनुमान नागो भोईर याचकडून संपूर्ण स्पर्धेसाठी 70-70 चे बॉल देण्यात आलेले आहेत. तसेच श्री सतीश गजानन चौधरी याचकडून संपूर्ण स्पर्धेसाठी ड्रायफ्रूटची सोय केलेली आहे. तसेच श्री नरेश नागो भोईर याचकडून सुद्धा ड्रायफ्रूट पुरवण्यात आलेले आहेत. तसेच हरेश हेमंत बजागे याचकडून बिस्लरीच्या बॉटल्स आलेल्या आहेत. त्यानंतर श्री गणेश गोंडगे गणेश वडापाव सेंटर याचकडून संपूर्ण स्पर्धेसाठी नाश्त्याची सोय. तसेच आर्थिक सहाय्य सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले आहे. श्री जगदीश पाटील, त्यानंतर श्री अरुण चौधरी, त्यानंतर श्री साहेबराव चौधरी, श्री किशोर चौधरी, श्री नरेश रघुनाथ म्हात्रे, श्री महेश परशुराम पाटील, श्री संजयभाई म्हात्रे, तसेच श्री दिनेश मधुकर पाटील या सर्वांचे आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो. आणि 64 धावा झालेल्या आहेत. श्री महेश मोकल साहेब जॉली स्पोर्ट कामतगरचे उत्कृष्ट असे खेळाडू यांचं शुभागमन इथे झालेलं आहे. सुस्वागतम. 64 धावा झालेल्या आहेत आणि 65 धावांचे आव्हान तिथे ठेवलेलं आहे मातोश्री चाविंद्रा संघासमोर. आणि जेव्हा सामन्याला प्रत्यक्ष सुरुवात होईल तेव्हा आपल्यासोबत मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ मानकुली कालीराम केने सर. ओव्हर टू कालीराम केने सर. खूप खूप धन्यवाद उमेश पाटील. अगदी या स्पर्धेमध्ये आपण उमेश पाटील यांना देखील 2 दिवस समालोचन कक्षामधून ऐकतायत. चांगले समालोचक आहेत. आणि मरवाई दिवे या संघाचे माजी संघनायक देखील उमेश पाटील राहिलेत. गेम ऑन. जाऊया आपण सामन्याच्या दिशेने वळूया. तब्बल 65 धावा बनवायचे आहेत मातोश्री 40+ चाविंद्र संघाला. गोलंदाज रमेश म्हात्रे. पहिला चेंडू अगदी फुलटॉस होता. चेंडूला टर्न केलाय ऑन साईडला आणि चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय फलंदाजी केली या सामन्यातून विनायक पाटीलनं. पहिल्या सामन्यातून 59 बनवायच्या होत्या तरी उमेश पाटीलनं विनायकला संधी दिली नव्हती. ते काम राजेश भोईरनं कंप्लीट केलं. नाबाद 43 धावा त्या मॅचमधून राजेश भोईरनं ठोकल्या. आणि या महत्त्वाच्या सामन्यातून अगदी आपण पाहिले तर विनायक पाटीलनं धावा 41 बनवलेत. नक्कीच आज उमेश पाटील यांच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे. आणि विनायक पाटील आणि उमेश पाटील हे 2 बंधू या संघातून आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू चौकार खाल्यानंतर स्वतःला सिद्ध केला आहे. कमबॅक केलं रमेश म्हात्रेनं. एक चांगले गोलंदाज आहेत. सिनियर गोलंदाज वेताल कोपर संघाचे अरविंद पाटील, मनोहर मडवी, त्यानंतर किशोर असतील हे सिनियर गोलंदाज या संघाचे राहिलेले आहेत. इथे हा फटका बघूया. कॉर्नर रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चांगली फिल्डिंग तिथे क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. बघा पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये एक चांगली वापसी आहे. आज विनायक पाटीलला अक्षरशः इथे गुरु पाटीलवर प्रत्यहल्ला चढवला होता. तीन चेंडूमध्ये 5. वेलकम महेश मोकाल, त्यानंतर धनराज चौधरी आणि रजनीश पाटील जॉली कामतगरचे अर्थमंत्री खजिनदार आहेत, यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. हा फटका बघूया अनिल म्हात्रेच्या दिशेनं. अगदी मिडॉनला तयार होते
मात्र चेंडू त्यांना हुलकावणी देऊन आलं लॉंग ऑन रिझन मध्ये. सीमा पार चांगले प्रयत्न होते अनिल म्हात्रेचे. आज सुदाम पाटीलला देखील पहिल्या सामन्यातून 38 धावांची स्फोटक खेळी खेळलेली आहे. धावा लागले 13, चेंडू टाकून झालेत 5. यानंतर हा फटका आलाय, ज्या फटक्याची नितांत गरज होती मातोश्री 40+ चाविंद्र संघाला. षटकार कामतगार, चाविंद्रा की कोपर 3 संघ आहेत. मात्र या वरलदेवीची ट्रॉफीचा हकदार कोण बनणार आहे याचं उत्तर आपल्याला मिळेल. हा फटका आपण पाहतोय सरसच्या बॅट मधून, हा सरस फटका आलाय. चेंडू सीमा पार, येतोय चौकार. सुरुवात केलेली आहे, कारण की मातोश्री चाविंद्र संघाला देखील ठाऊक आहे अभी नाही तो कभी नाही. इथे कामतगर संघ देखील वाट पाहतोय 2 मधून कोण पाहिजे. त्यांनी ठरवलं असेल, सामना पाहत आहेत, नक्की ठरवून आलेत कुठला संघ पाहिजे. धनराज चौधरी असतायत म्हणजे त्यांनी संघ चॉईस केलाय. नक्कीच अगदी मनातली बात त्यांनी सांगितली आणि आम्ही त्यांनी मनातलं जाणलंय. क्रिकेटच्या बाबतीत नक्कीच अनुभव आलाय मला भरपूर. बघूया इथे राजेश भोईर. धावा झाले 23, बनवायचे 65. इथे हा चेंडू कमी गतीने टाकलाय, स्विंग अँड मिस. चांगले चेंडूच्या हातालने आपण पाहतोय. पहिल्या सामन्यातून राजेश भोईरनं धावा 43 ठोकल्या आणि या सामन्यातून 41 विनायक पाटीलनं. असे वेताल कोपर संघाकडे देखील आता
चांगले चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग होते आता उमेश पाटील यांच्याकडून. आज उमेश पाटील संघनायक म्हणून पुढे आलेत. याआधी आपण अनिल म्हात्रेला, रोहित म्हात्रेला, सँडीला संघनायक म्हणून पाहिलंय. मात्र आज या स्पर्धेतून उमेश पाटीलवर पुन्हा एकदा जबाबदारी दिलेली आहे. धावसंख्या 25, 9 चेंडूमध्ये 25. आज सरसनं देखील सुदामला चांगली साथ दिलेली आहे. कॉर्नर रिजनला पुन्हा एकदा चेंडूला उचलला जातोय. तत्पूर्वी 2 धावा येथे पूर्ण केलेत. या खेळपट्टीनं फलंदाजांना आनंद दिलेला आहे. मात्र गोलंदाजांना कुठेतरी डोकेदुखी राहिलेली आहे. नक्कीच भरपूर मार, अगदी पिटाई सुरू आहे आज सकाळपासून. आपला सोनादेव टेंगवर आणि जॉली कामतकर पहिला सामना सोडला 41चा, तर त्यानंतर अगदी 50+ धावा बनलेत. बघूया अजून सामना बाकी आहे. आजच्या गटातून अंतिम विजेता कोण ठरणार याचं उत्तर या सामन्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. बघूया अनिल म्हात्रे डीपमधून चेंडूला उचलत आहेत. दुसरीचा प्रयत्न आहे आणि पंच भाऊ पाटील सरांनी हा निर्णय होम फोटो लाईव्ह टेक्निकल रूमकडे पाठवलेला आहे. नक्कीच अगदी भाऊ पाटील यांना रोख रक्कम 500 रुपये आलेले आहेत आणि मंगीजी भोईर यांचे 500 रुपये ऑनलाईन. बघूया इथे फलंदाज सेफ आहेत की बाद आहेत. नक्कीच याचं आणि फलंदाज धावचीत बाद आहेत. नक्कीच अमोल पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. जॉली स्पोर्ट कामतगार नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि BC4चे अध्यक्ष आहेत. वेलकम, सुस्वागतम. वेलकम विनोद पाटील ज्युनियर आणि शैलेश पाटील, अमोलजी पाटील, स्वागत आहे आपलं. नितेश भाऊ काय चाललंय, पाहुणे बसलेत का बाहेर? नाश्ता इथे ठेवा स्टेजवर. वेलकम अमोलजी पाटील, BC4चे अध्यक्ष आहेत, चांगले क्रिकेटर आणि जॉली स्पोर्ट कामतगार नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधले एक सर्वांच्या चर्चेत असलेला हा नाव. इथे सुरेख चेंडू दिलीप पाटील यांच्यासाठी हा चेंडू डॉट फेकलाय. बघा कमबॅक केलं राजेश भोईरनं. पहिल्या 4 चेंडूमध्ये 8 दिल्या, त्यानंतरच्या मात्र 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. 2 ओव्हरमध्ये धावा बनलेत 28 आणि आता शिल्लक आहेत अजूनही 12 चेंडूमध्ये 37. नक्कीच इथे आज वेताल कोपर संघाने देखील आपली ताकद दाखवलेली आहे. चालू सीझनमध्ये आपण पाहिलं वेताल कोपर असेल, त्यानंतर आई गावदेवी सोनाले असेल, जयहनुमान सारंगाव संघ असेल, त्यानंतर गुरुदत्त मानकुली, असे अगदी जे आपण 2023-24 मध्ये जे कमजोर संघ समजत होतो त्या संघानं 2024-25 मध्ये चांगली ताकद लावलेली आहे. मोठमोठ्या संघांना पराभूत करण्याची ताकद या संघानं या सीझन मध्ये ठेवलेली आहे. बघूया 65 धावा बनवायचे 2 ओव्हरमध्ये आल्यात 28 आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत 37 आणि गोलंदाज झालेत सँडी पाटील. भाऊ पाटील सरांना इथे अगदी आज बक्षिसांचा वर्षाव होतोय. 250 जमा आहेत, फक्त 250 मिळतील 500 मधले. डान्स केले तर संजय भाई बोललेत 500 द्या नाही तर 250 द्या. मंगेशने देखील सांगितले नाचले तर 500 द्या नाही तर 250 द्या. म्हणजे आजर मधले 500 मिळतील, 500 अल्पेशकडे. चला वेल कमी घ्या सँडी. अजून आपले 2 सामने आहेत. चालू सामन्यातून विजेता
आणि जॉली कामतगार. एक बिग मॅच, क्वार्टर फायनलचा बक्षीस पात्र सामना आपल्याला या सामन्यानंतर पाहायला मिळेल. बघूया. सँडी ओव्हर द विकेट न एक चांगले गोलंदाज आहेत. इथे पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा भाऊ सर तिसऱ्या पंचांकडे आलेत. तिसरे पंच सुनील म्हात्रे सर आम्हाला जॉईन होतील. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाईल. बघूया. 12 मध्ये 37 आणि पहिल्या चेंडूवर काय घडलंय. धाव पूर्ण की फलंदाज बाद आहेत की सेफ आहेत याचं उत्तर आपल्याला मिळेल. आमचे सुनील म्हात्रे सर होम फोटो लाईव्ह टेक्निकल रूम मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्यापर्यंत देतील. फलंदाज सेफ आहेत नो डाऊट. एक धाव इथे कंप्लीट होईल. बघूया. इथे एका धावीने आता संघाची टोटल 29. 11 मध्ये 36. 11 चेंडू मध्ये 36 धावा अजून शिल्लक आहेत. नक्कीच अनिकेत डीजे चांगली म्युझिक सिस्टीम, चांगला आवाज, आमचा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं उत्तम काम अनिकेत डीजेच्या माध्यमातून. चांगला मंडप डेकोरेटर आहे. चांगला लाईव्ह होम फोटोच्या माध्यमातून अतिशय चांगली स्पर्धा. हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये सँडीने देखील चांगला सराव केलाय. याआधी आपण सुरुवातीला पाहिलं तर सँडीला गोलंदाजीपेक्षा फलंदाजीतून जास्त संधी या संघातून देत होते. मात्र आता सराव चांगला आहे आणि गोलंदाजी देखील चांगली करतायत. हा चेंडू बघूया. सुरेश गरज सर आमच्याकडे बोलतायत. वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 30 धावा लागलीत. हा फटका बघूया. उंचच उंच आहे अगदी. राजेश भोईर चेंडूच्या खाली चांगला झेल. फलंदाज बाद. दिलीप पाटील इज गॉन. मोठी विकेट या सामन्यातून आपण पाहतोय. मातोश्री चाविंद्रा संघाचा संघनायक बाद झालाय. अजूनही मैदानामध्ये सुदाम पाटील अगदी खंबीरपणे उभा आहे. राम पाटील मैदानामध्ये आलेले आहेत. दिलीप बाद झालेत 15 वर. 5 चेंडूमध्ये 15चं योगदान. सॉरी, एक सुदाम केलतेत 15 वर आणि सरस बाद झालेत 14 वर. सॉरी, दिलीप पाटील फक्त एका धावेचं योगदान दिले. चांगली गोलंदाजी आपण पाहतो या ओव्हरमध्ये सँडीकडून.
आणि इथे हा फटका बघूया शॉर्ट मिड विकेटला. चेंडू सेफ लँड झालाय. स्वतः गोलंदाज सँडी चेंडूपर्यंत पोचलेत. चांगला प्रयत्न होता. वा. धावसंख्या 31. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 8 चेंडूमध्ये 34. 8 चेंडूमध्ये 34चं समीकरण. हा सुदाम पाटीलचा फटका आपण पाहतोय. इथे बघूया शतरक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. उमेश पाटील देखील अगदी पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे मिसफील पाहिली होती आणि म्हटलं जातं माणूस धक्क्याने सुधारतोय. पहिला धक्का जरूर त्यांना लागला आणि त्या धक्क्यातून ते आता सावरलेले आहेत. चांगली फिल्डिंग करतात. फलंदाज बाद. नक्कीच इथे सुदाम पाटील मनकर विकेट. अगदी आपण पाहिले तर मला वाटतं बऱ्याच स्पर्धेतून प्रथमच इथे पाहतोय. मला वाटतं पहिला एकदा वॉर्निंग दिली असेल पंचाने. अगदी जर कॉल केला असेल गोलंदाजानं. बॉल डिलिव्हरच नाही केला. बघा सँडीची चालकी बघा. त्यांना ठाऊक होतं की सुदाम नॉन स्ट्राईकला आहेत, मला आउट करणं कठीण आहे. मात्र आपली युक्ती वापरली. अगदी आपण पाहिलं तर सँडी एक चतुर आणि चाणक्य असे खेळाडू आहेत. चांगला चेंडू. वा काय चेंडू टाकलाय. गुड बॉल. राम पाटील यांना चेंडू वलवलाय फिरवलाय. अगदी आपण पाहिलं तर ऑफ ब्रेक च्या अंदाजानं चेंडू सोडला होता. फक्त 4 धावा दिलेत संदीपनं आणि एक विकेट देखील घेतलाय. 3 ओव्हरमध्ये बनलेत 32 आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये धावा अजून बनवायचे आहेत 33. हा 33चा आकडा 2 वेळा आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये आजच्या दिवसातून. बघूया अनिल म्हात्रे. वेताल कोपर संघाकडे पर्याय भरपूर आहेत. फलंदाजी असो की गोलंदाजी प्रयोग करतायत आणि प्रयोग करणं गरजेचं आहे. कालानुसार बदल देखील व्हायला हवेत. 6 चेंडू 33 शिल्लक आहेत. बघूया समोर फलंदाज सकाराम पाटील. सकाराम यांचा नंबर आता 5व्या क्रमांकावर आलाय. सुरुवातीला आपण या फलंदाजाला डावाला सुरुवात करताना पाहिलेली आहे. बघूया अगदी सेफ फटका आहे. मिडॉन आणि मिडॉपच्या मध्ये चेंडू पडलाय आणि फक्त एकच धाव इथे आलेली आहे. आता 5 मध्ये 32. नक्कीच बघा अगदी राम पाटील यांच्यासाठी इथे पारितोषिक जाहीर झालं आहे महेश पाटील साहेबांकडून. चा आकडा गाठलाय. सलग 3 ठोकले तर तब्बल 10,000 आहेत. सलग 3 षटकारांसाठी राम पाटील साहेबांना 10,000 महेश पाटील यांच्याकडून. बघूया 3 मारायचे आहेत. 3 मारायचे आहेत आणि एक तर आलाय. अजून 2 बाकी आहेत. दोन्ही विद्यमान नगरसेवक आहेत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे चांगले सहकारी मित्र आणि पारितोषिक या स्पर्धेतून सर्वात मोठं पारितोषिक आज या राम पाटील यांच्यासाठी महेश पाटील यांनी लावलेले आहे.
सलग 3 षटकार 10,000. 11,000 बंदऱ्यामारुती काल्हेर संघाच्या शैलेश म्हात्रेनं स्वर्गीय दामोदर चषक पायी इथे पटकावले होते. सलग 3 षटकार आणि 11,000. इथे बघूया चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग रिजन मध्ये. किशोर तिथे उपस्थित आहेत. धाव घेतल्याने पराभव स्वीकारलेला आहे, मान्य केलेला आहे. कारण की धावा 64 खर्च केल्या. गोलंदाजी करताना मातोश्री 40 चाविंद्र संघानं आणि 65 बनवताना कुठेतरी गाडी आता थोडीशी थांबलेली आहे. शेवटचे 2 चेंडू आणि हा चेंडू उंचच उंच आहे. विनायक पाटील झेल घेण्यासाठी पुढे आले होते. सँडीनं चेंडू उचललाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या 4 44. अनिल म्हात्रे असतात आज. अनिल म्हात्रे आणि रोहित म्हात्रे थोडेसे शांत आहेत. हा फटका अगदी ऑन द ऑफच्या अंदाजानं सकाराम पाटील खेळलेत. राजकुमार घरात चेंडूला उचलतायत आणि हा सामना जिंकलाय वेताल कोपर संघानं. अभिनंदन ऑल टीम वेताल कोपर आणि स्पेशली अभिनंदन करूया ज्यांनी अक्षरशः ताबडतोब बल्लेबाजी केली. विनायक पाटील या सामन्यातून ज्यांनी नाबाद 41 धावा ठोकलेत आणि त्यांच्यासाठी रोख रक्कम दसरथजी घरत यांच्याकडून 500 झालेत. दक्षिता कोल्ड्रिंक हाऊस कोपर यांच्या माध्यमातून दसरथजी घरत यांच्याकडून 500. विनायक पाटील अभिनंदन. या आपण विनायक भाऊ आपली सामनावीर ट्रॉफी घेण्यासाठी आपण मंचावर या आणि लगेच आपण आजच्या गटातून अंतिम विजेता कोण हा सामना आपण पाहणार आहोत. राम पाटील साहेब स्टेजवर या. महेशजी पाटील आपल्याला आमंत्रित करतात, त्यांना भेटून जा आपण नक्कीच. इथे आपण दसरथजी घरात यांच्याकडून विनायक पाटील यांना 500 झालेत आणि अमोल पाटील यांना विनंती आहे BCF4चे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही ट्रॉफी. आणि दसरथजी घरात यांच्याकडून 500 आहेत. अमोल भाऊ हे 500 रुपये देखील द्या. विनायक पाटील यांच्या 41. दक्षिता वॉटर सप्लायर आणि दसरथजी घरात यांच्याकडून 500. अभिनंदन. मातोश्री 40+ चाविंद्र संघाचे करता धरता राम पाटील साहेब आपलं स्वागत आहे मान्यवर कक्षामध्ये. टॉस करूया.